करतोय. आदरणीय या संघटनेचे अध्यक्ष महोदय बाईकर साहेबांच्या शुभ हस्ते अलायन्स 11 या टीमचे जे संघमालक आहेत प्रतीक दाभोळ यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. महाराजांची जी प्रतिमा आहे ती आपण देतोय. त्याचबरोबर शाल श्रीफल आणि पुष्प देऊन हा यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचे संघमालक रोहित शिगवन यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आप्पा एसवारे, अमितजी दैवलकर आर्या फायटर्स या टीमचे संघमालक अमित दैवलकर असतील. त्याचबरोबर स्वराज फायटर्स या टीमचे जे संघमालक आहेत आप्पा एसवारे, एसके स्पोर्ट्स मोजेदापुलीचे संघमालक आपण देखील यायचं आहे. आपण हा पुढील सन्मान करतोय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदरणीय तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय रॉयल किंग या टीमचे संघमालक सुशांत मंडफे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेतोय. दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. एसके स्पोर्ट्सचे संघमालक या ठिकाणी असतील तर त्वरित आपण असं नसतं वा. त्यानंतर पुढील सन्मान आरजे स्पोर्ट्स दापोली त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करत आहोत. आपण पुढील सन्मान आपण करत आहोत. या ठिकाणी निलेश रेमजे फ्रेंड सर्कल टेटवली या टीमचे जे संघमालक आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. गजानन वॉरियर्स कामतकोंड, गजानन वॉरियर्स कामतकोंड जे संघमालक असतील आपण त्वरित या. गजानन वॉरियर्स कामतकोंड संघमालक, एसके स्पोर्ट्स मोजेदापुरचे संघमालक या ठिकाणी उपस्थित असतील. आता त्वरित आपण यायचं आहे. त्याचबरोबर समर्थ 11चे संघमालक ऋषी केतले सर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण त्वरित मंचावरती या. त्याचबरोबर रुद्र सुपर किंग्सचे जे संघमालक विराजजी जोशी या ठिकाणी उपस्थित असतील तर आपणास देखील विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजय रामचंद्र शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. पालगड गावचे अगदी उद्योजक आहेत त्यांचा आपण हा यथोचित सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आपल्या सर्वांचे मार्गदाते आदरणीय तोरसकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. दोन्ही संघांना विनंती करतो आपण या इकडे या. आरजे स्पोर्ट्स आणि अलायन्स 11 मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करतोय त्यामुळे आपण समोर लाईनअप करून घ्यायचं आहे. जेवढा उशीर तुम्ही तिथे कराल ना तेवढा बक्षीस वितरणाला पण तेवढाच उशीर होणार आहे.
RJ स्पोर्ट्स ऑल प्लेयर्स असतील, त्याचबरोबर अलायन्स 11चे सगळे प्लेयर आपण समोर लाईनअप करून घ्या. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय टेटवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय मंगेशदादा रेमजे साहेब यांचा देखील यथोचित आपण सन्मान करूयात. दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. त्याचबरोबर आपण पुढील सन्मान करतोय दापोली पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महोदय आदरणीय बैकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान आपण करतोय. आदरणीय तोरसकर साहेबांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष महोदय आदरणीय राऊत साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय राऊत सर यांचा यथोचित सन्मान यादव साहेबांच्या आपण शुभ हस्ते करतोय. त्याचबरोबर या संघटनेचे सचिव आदरणीय सकपाळ साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण करूयात. सकपाळ साहेबांचा यथोचित सन्मान करतोय. तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय गावतळे गावचे पोलीस पाटील विशालजी माबदी साहेब यांचं देखील आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. विशाल माबदी हा सन्मान देखील आदरणीय तोरसकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत कातरणगावचे पोलीस पाटील कैलासजी मळेकर साहेब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा सदस्य आदरणीय बेवळकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान आपण करूयात. हा देखील सन्मान आदरणीय यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्याचबरोबर सहसचिव या संघटनेचे आदरणीय शिर्के साहेब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूयात. हा सन्मान तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. संपूर्ण या ठिकाणी FCT आणि जो पंच पॅनल आहे आपण सगळेजण इकडे समोर यायचं आहे. FCTचे ऑल प्लेयर्स असतील सदस्य आपण समोर यायचं आहे. परंतु आपण एक सन्मान करतोय जे मुख्य आयोजक आहेत आमचे परम मित्र या संपूर्ण स्पर्धेसाठी. यांनी खरंच दिवसारात्र खूप प्रचंड मेहनत घेतली
आणि सगळ्यांना एकत्रित आणलं आणि दापोलीतल्या सर्व काढून एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. ते आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व टेटवली गावचे पोलीस पाटील आदरणीय अतिथजी भागवत साहेबांचा देखील यथोचित सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदरणीय तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय तर जे पंच पॅनल होतं, जे ऑफिशियल्स होते या संपूर्ण स्पर्धेचे, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आणि या पंचांमध्ये एकंदरीत आमचे प्रशांत या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण पहिला सन्मान करून घेतोय. प्रशांत असतील, प्रशांत यांचा आपण यथोचित सन्मान करूयात. प्रशांत अबगुल यांचा सन्मान आपण करतोय. आदरणीय तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर शुभम रेमजे जे ऑफिशियल्स आहेत, शुभम रेमजे, शुभम अबगुल आहेत, यांचा आपण यथोचित सन्मान करूया. शुभम अबगुल, शुभम अबगुल आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय. सगळ्यांनी जवळ यायचं आहे, काळोख होतोय, खूप लांब उभे राहिलेला आहात आपण. या त्याचबरोबर सुहास अबगुल, सुहास अबगुल यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर रोहित रेमजे, रोहित रेमजे, रोहित रेमजे या. त्याचबरोबर सूरज नासरे, आपण पुढील सन्मान करतोय सूरज नासरे यांचा. प्रमोद पालकर, प्रमोद पालकर, त्यानंतर किशोर पालकर, किशोर पालकर, त्याचबरोबर ही जी संपूर्ण साऊंड सिस्टम मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय, त्याचे सर्व आदरणीय विकासदादा रेमजे आणि यश रेमजे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. विकासदादा आपण यायचं आहे. विकासदादा, यश, आपण लवकरात लवकर मंचावरती या. त्याचबरोबर या ठिकाणी आतिश भागवत तर होते, परंतु त्यांच्या समवेत देखील जे असणारे त्यांचे अगदी पाठीराखे जे आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करतोय. एकंदरीत शुभम अबगुल यांचं तर आपण यथोचित सन्मान केलेला आहे. आदित्य रेमजे, आदित्य रेमजे यांचं देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आदित्य रेमजे, त्यानंतरला रुपेश नाचरे, आदित्य रेमजे, त्यानंतर रुपेश नासरे, त्यानंतर शुभम रेमजे, शुभम रेमजे या आपण. शुभम रेमजे, आदर्श नाचरे, आदर्श नाचरे, आशिष रेमजे, आशिष रेमजे, त्यानंतर अंश आणि अनुज नासरे, अंश अनुज नासरे, अमर पड्याळ, अमर पड्याळ, अमर पड्याळ, त्यानंतर आर्यन रेमजे, आर्यन रेमजे, रोहन शिंदे यांचा देखील आपण सन्मान करतोय. अमर पड्याळ यावरती.
आर्यन रेमजे, आर्यन रेमजे, रोहन शिंदे, संकेत मेंगे यांचा देखील आपण सन्मान करतोय. आपल्याला गेले तीन दिवस जेवणासाठीची जागा आपल्याला उपलब्ध करून दिली ते आदरणीय संकेत मेंगे आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर संपूर्ण फ्रेंड सर्कल टेटवलीचा संपूर्ण संघ आणि त्याचबरोबर जे छोटे छोटे जे प्लेयर्स होते या ठिकाणी उपस्थित, त्या सर्वांना विनंती आपण या लगेच FCT ऑल प्लेयर या लगेच. फ्रेंड सर्कल टेटवलीचे सगळे जे प्लेयर्स असतील त्याचबरोबर जी छोटी छोटी मुलं गेले 3 दिवस या ठिकाणी चेंडू आणण्यासाठी या उन्हामध्ये थांबलेले होते त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. त्वरित या चला लगेच. आदरणीय तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते पण हा सन्मान या संपूर्ण फ्रेंड सर्कल टेटवली त्याचबरोबर जे सांख्यिकी तज्ज्ञ होते, जे गुणलेखक होते, स्कोरर मॅन होते, मयूर यांचा देखील आपण सन्मान करूयात. गेले 3 दिवस अगदी अचूक असे जे स्कोर आहे लिहिण्याचं काम त्यांनी केलं, त्यांचा सन्मान आपण करतोय. पालगड गावचे पोलीस पाटील आदरणीय बेलोसे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. बेलोसे सर यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर गेले 3 दिवस ही संपूर्ण स्पर्धा देशा परदेशात पाठवण्याचं काम त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून केलं गेलं. ते स्पोर्ट्स टीमचे सर्व आदरणीय अक्कीबाई चिपळूणकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. हा सन्मान आपण करत आहोत. आदरणीय तोरसकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. स्पोर्ट्स टीम या चॅनलचे सर्व अक्कीबाई चिपळूणकर गेले 3 दिवसीय संपूर्ण स्पर्धा देशाच्या या भारताच्या नव्हे तर संपूर्ण अगदी अनेक देशांपर्यंत पोहोचवण्याचं या स्पोर्ट्स टीमच्या चॅनलच्या माध्यमातून काम केलं गेलं. या 3 दिवसीय स्पर्धेसाठी ज्यांनी समालोचक म्हणून काम केले ते आमचे परम मित्र सनी मोहिते यांचं स्वागत करतील दापोली तालुका पोलीस स्टेशनचे PI तोरसकर सर. त्याचबरोबर या ठिकाणी जे उपस्थित असणारे आपले सर्व टीमना आता विनंती असेल, दोन्ही संघ जे चॅम्पियन रनर अप आपण बक्षीस वितरण करायचं की नाही ते तुम्ही सांगा. सर्व पोलीस पाटील महोदयांना विनंती करतो, महिला पोलीस पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी समोर येऊन उपस्थित राहायचं आहे.
अलायन्स 11 आणि त्याचबरोबर RJ स्पोर्ट्स. आपण समोर लाईनअप करून घ्या, थोडं जवळ यायचं आहे. आपण काही वेळातच बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. चला या ठिकाणी मान्यवरांचा जो यथोचित सर्वात सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तर त्यातूनच कोणाचं राहिलं असेल तर सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळ या ठिकाणी आपण जाऊयात या संपूर्ण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. दोन्ही संघ अलायन्स 11 पुन्हा एकदा स्ट्रिक्टली ऑर्निंग असेल. आपल्याला समोर लाईनअप करा. त्याचबरोबर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेदरम्यान जे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दापोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की या स्पर्धेदरम्यान आपलं मनोगत त्याचबरोबर या खेळाडूंना मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो. पोलीस पाटील प्रीमियम लीग या माध्यमातून थोडंसं माझा घसा बसला सर, कारण गेले 6 दिवस आमचे स्पोर्ट्स चालू होते आणि त्याच्यामध्ये पूर्ण ज्या 9 टीम होत्या त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे थोडंसं वॉर्ड ऑफ कमांड वगैरे देऊन थोडंसं माझा घसा बसला आहे. तरी देखील पोलीस पाटील संघटनेनं जो इतिहास रचलेला आहे किंवा जो इतिहास होऊ घातलेला आहे तो इतिहास म्हणजे मोबाईलच्या जगतातून काही मैदानी खेळामध्ये सहभागी होण्याकरता जे युवक वर्गाला या ठिकाणी पाचारण केलं आहे त्याबद्दल मी पोलीस पाटील संघटनेचं या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांना पुढील कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अशा स्पर्धा त्यांनी कंडक्ट कराव्यात. या स्पर्धेतून युवक वर्ग आपला पुढे यावा आणि जो आपण भारत महासत्ता नेण्याकरता जो आपण स्वप्न पाहतोय ते स्वप्न पूर्ततेकडे त्यांचाही काहीसा हातभार लागावा या दृष्टिकोनातून मी त्यांना या ठिकाणी अभिवादन देतो किंवा त्यांना शुभेच्छा देतो. पुढील कालावधीमध्ये या स्पर्धा या मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत आणि याकरता लागणारे प्रत्येक मदत ही पोलीस पाटील संघटनेसाठी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी दापोली जिल्हा पोलीस किंवा दापोली पोलीस हे कधी मागे पडणार नाहीत. मात्र पुढील कालावधीमध्ये या युवक वर्गाने कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये किंवा त्या दृष्टिकोनातून जे पोलीस पाटील आता सध्या माझे पोलीस पाटील अधिकारी काही प्रयत्नशील आहेत की युवक वर्गांनी या गुन्हेगारीकडे न वळता ह्या शरीर आपलं सुदृढ करण्यासाठी किंवा आपले जे मनोबल आहे ते फार मनोबल धैर्य वाढवण्याकरता जे स्पर्धात्मक दृष्टिकोनातून त्यांनी जे युवक वर्गाला पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे जे काही टीम जिंकलेल्या आहेत त्या जिंकलेल्या टीमना तर माझं खरोखर त्यांना थोडंसं माझ्याकडून अभिनंदनच राहील. मात्र जी पराजित टीम आहे त्यांनीसुद्धा काही खचून जाता कामा नये. त्यांनी आत्तापर्यंत एक ब्रीद ठेवावं, मी अजून हरलेलो नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हरणं हे आपल्या बाजूला न ठेवता हार ही बाजूला ठेवून पुढच्या वेळेला मी जरूर जिंकेन या दृष्टिकोनातून त्यांनी खेळलं पाहिजे. इथं खरोखर पाहिलं पाटील साहेब तुमच्या इथं खरे स्पोर्ट्समन आहेत ना, खरोखर स्पोर्ट्समॅन स्पिरिट मला दिसून आली. कारण एवढं एन्जॉय करताना ते सुद्धा एन्जॉय करत होते. कारण आपलाच कोणतरी भाऊ आपलीच एखादी टीम की ज्या टीममध्ये मी पुढच्या कालावधीमध्ये खेळेन किंवा याच टीममधले काही या टीममध्ये समाविष्ट होतील या दृष्टिकोनातून जे त्यांच्या भावना होत्या खरोखर कौतुकास्पद भावना आहेत. पुढील कालावधीमध्ये दापोली पोलिसांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आपणास मदत लागेल ती मदत मी माननीय पोलीस निरीक्षक तोरसकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्वाही देतो. जी आवश्यक असेल ती सर्व मदत सर्व परवानग्या या आपणास दिल्या जातील. मात्र अशा मैदानी खेळाचं आपण नियोजन करावं
आज क्रिकेटचं नियोजन केलं, उद्या कबड्डीचं नियोजन होईल. अशा पद्धतीचे विविध खेळाचे, मैदानी खेळाचे नियोजन करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत. या ठिकाणी अधिक न बोलता, कारण आपल्याला PI साहेबांचं मनोगत देखील ऐकायचं आहे, मी अधिक न बोलता मी पोलीस पाटील संघटनेचा एक पालक म्हणून किंवा त्यांना मी नेहमी म्हणतो की मी तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे पोलीस पाटलांना, कारण त्यांच्या प्रत्येक समस्या या माझ्यापर्यंत आल्यानंतर त्याची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझी असते. म्हणून अशा माझ्या पाल्य स्वरूपातील पोलीस पाटील संघटनेला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी अगदी दिलेलं मार्गदर्शन आम्ही सर्व जे खेळाडू आहेत नक्कीच पालन करू. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महोदय आदरणीय तोरसकर साहेबांना देखील विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. दापोली तालुक्यातील पोलीस पाटील संघटना, पेटवणी ग्रामस्थ, माझे सहकारी PSI यादव, तसेच इथे उपस्थित उद्योजक, 12 संघ मालक तसेच खेळाडू, मला सर्वप्रथम असं सांगायचं की अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धा जेव्हा सुरू झाल्या त्याच वेळेस 7 जिल्ह्याचे पोलीस खेळाडू दापोलीत आले होते आणि त्यांच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या टीमवर होती. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्याची व्यवस्था, एक प्रकारे क्रीडा उत्सव दापोलीमध्ये होता. एक दापोलीमध्ये एक कल्चर रुजू पाहत आहे, म्हणजे अख्ख्या कोकण रेंजमध्ये या स्पर्धा दापोलीतच झाल्या पाहिजेत असं आमच्या वरिष्ठांचा आग्रह होता आणि त्या आम्ही सक्सेस केल्या. तर एक कल्चर निर्माण होतो आहे दापोलीमध्ये खेळाडूंसाठी. जसं कोकण कृषी विद्यापीठाचं मैदान आहे आणि खेळाडूंसाठी पूरक वातावरण इथे आहे आणि त्यामुळे हा बहुमान आपल्याला मिळाला. याबद्दल मला तसेच समस्त दापोलीकरांना अभिमान वाटावा असा क्षण आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा देखील त्याच वेळेस होते आणि क्रीडा संस्कृती रुजू पाहते दापोलीमध्ये आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रत्नागिरी जिल्हा हा तसा 5 भारतरत्न रत्नागिरी जिल्ह्यात झाले, लेखक झाले. तसेच पाहता आपण की कलेच्या क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरीमधले खूपसे लोक, म्हणजे प्रभाकर मोरे असतील किंवा इतर सहकलाकार असतील, हे या जिल्ह्यातले आहेत. आणि आम्ही ना कलेमध्ये कमी आहोत, ना आम्ही क्रीडामध्ये कमी आहोत, ना खेळामध्ये कुठल्या कमी आहोत. ही भावना सर्वांनी जोपासली पाहिजेत आणि या अशा प्रकारच्या स्पर्धा ते सतत होत राहिल्या पाहिजेत. जसं कबड्डीच्या स्पर्धा झाल्या, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, कबड्डीच्या स्पर्धा आहेत, खो खोच्या आहेत, व्हॉलीबॉलच्या आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा इथे होणं आवश्यक आहे. त्यातूनच एखादा खेळाडू पुढे जाईल आणि आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव तो उज्ज्वल करेल. आता आपण पाहिलं आहे की मागच्या वेळेस मला वाटतं स्केटिंगमध्ये या रत्नागिरीची एक मुलगी राष्ट्रीय स्तरावर गेलेली आहे. अशा आपल्याला माहीत नसतं, परंतु जेव्हा त्यांचं नाव मोठं होतं आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की हा आपल्या मातीतला खेळाडू आहे आणि इथूनच गेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन इतर खेळाडू देखील त्याच्या मागोमाग जात असतात. जसं मला वाटतं वैभव रांगले का काय क्रिकेटपटू आहे, तो देखील रत्नागिरीचा आहे. प्रो कबड्डीमध्ये खेळणारे जवळपास 2 प्लेयर, तो वैभव गंभरे का काय नाव आहे त्याचं, अजिंक्य पवार आहे, हे प्रो कबड्डीमध्ये खेळतात रत्नागिरीमधून. तर ही एक क्रीडा संस्कृती आहे आणि ही क्रीडा संस्कृती वाढीस लागली पाहिजे. इथल्या मुलांमध्ये टॅलेंटची कुठेही कमी नाही याची मला 100% खात्री आहे आणि मुलांनी जास्तीत जास्त खेळामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजेत. सतत तुम्ही मैदानात असलं पाहिजेत. हे मोबाईलचं युग आहे, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे, हे मला मान्य आहे. त्यात देखील प्रावीण्य मिळवणं आवश्यक आहे, परंतु खेळामध्ये देखील आपण कुठे कमी पडता कामा नये. आपण कुठेच कमी नाहीत. ही भावना जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नाव तुम्ही रोशन कराल, याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. तशी पोलीस पाटील संघटनेने ज्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या पद्धतीने दापोली पोलीस ठाण्यातर्फे देखील अशा स्पर्धांचं आयोजन केलं जाईल. आता आपण पाहाल येत्या महिन्याभरातच आपण त्याचं आयोजन करू. पोलीस रायझिंग डे हा एक कार्यक्रम असतो, त्यामध्ये जवळपास 15 दिवस या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून त्या वेगवेगळ्या स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला वरिष्ठांकडून सूचना असतात. त्यावेळेस काही स्पर्धा भरवल्या जातात, परंतु हा जो काळ आहे, म्हणजे हा जो थंडीचा सीझन आहे, विंटर सीझन आहे, यामध्ये या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि लवकरच
आपण एखादी छोटीशी स्पर्धा क्रिकेटची किंवा फुटबॉलची किंवा कबड्डीची कशी घेता येईल यासाठी नियोजन आपण करूया. त्यासाठी मी पोलीस पाटील संघटनेची मदत घेऊन आपण असे स्पर्धा आझाद मैदानात भरूया याचं नियोजन मी आत्तापासूनच सुरू करतो. मी सर्व जिंकलेल्या हरलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. कारण यादव साहेबांनी मगाशी सांगितलंच की स्पर्धा अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ही भावना प्रत्येकात पाहिजेत आणि कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये कशी वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. मी सर्व खेळाडूंना आयोजकांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 मिनिटाचे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो चेक हॅलो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच आमचे जे सर्व जे यंगस्टर्स आहेत, जे तरुण आहेत, आपल्या आज्ञेचं पालन नक्कीच करतील. ज्याप्रमाणे ज्या सूचना दिल्या, येणाऱ्या वेळेमध्ये फिटनेसकडे लक्ष, त्याचबरोबर फक्त क्रिकेट नाही तर अनेक जे असणारे जे स्पोर्ट्स आहेत त्याच्याकडे देखील आमचे जे प्लेयर्स असतील ते लक्ष देतील आणि त्याच्यामधून देखील की आपल्या दापोली तालुक्यातून अनेक चांगले खेळाडू घडतील आणि येणाऱ्या इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळताना दिसतील. आता अधिक वेळ न घेता, वेळ तर खूप झालेला आहे, आपण जाऊयात या संपूर्ण स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. या बक्षीस वितरण सोहळा करत असताना या स्पर्धेमध्ये जे पर्टिक्युलर म्हणजे इंडिव्हिज्युअली जे प्राइजेस आहेत त्याच्याकडे आपण पहिला जातोय. या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज अशा प्रकारचे जे अवॉर्ड आहेत. या स्पर्धेतला पहिला जो अवॉर्ड आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी केसेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेतला RJ स्पोर्ट्सच्या टीमचा मंदार गावडे यानं शेवटच्या मॅच मध्ये अगदी हॅट्रिक घेतली. प्लीज वेलकम मंदार. या आपण मंदारला अगदी बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देऊयात. माठवण पोलीस पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेलं अगदी या विंटरमध्ये अगदी कूल करण्यासाठी अजून देखील या कूल प्लेयरला आपण बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देतोय. मंदार नक्कीच या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आपण या इकडे थोडीशी चर्चा तुमच्याकडे देखील आम्ही करत आहोत. या स्पर्धेदरम्यान आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. थोडीशी चर्चा करूयात मंदार गावडे यांच्याकडे. मंदार, ही संपूर्ण स्पर्धा पाहत असताना एक मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली. या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना काय सांगशील? या इथल्या ग्राउंडचा अनुभव, या स्पर्धेबद्दल काय सांगणार आहेस? प्रथमतः मी पोलीस पाटील संघटना यांचं अभिनंदन करतो, कारण का त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन वगैरे करून खूप चांगल्या प्रकारे मॅची भरवल्या होत्या. आणि तसेच टेटवली गावचे सुद्धा मी अभिनंदन करतो, कारण त्यांचं नियोजन दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे असतं. जेवणाची वगैरे सोय वगैरे खूप चांगल्या प्रकारे असतं. आणि मी सर्व टीमचे देखील अभिनंदन करतो. सर्व टीम देखील खूप चांगल्या प्रकारे खेळल्या. शेवटचा एक फक्त प्रश्न असेल. एक बलाढ्य संघ अलायन्स 11 सारखा सौरभ पाटील, अनिकेत तेरेकर अगदी चांगले नामवंत प्लेयर्स त्या टीमकडे होते आणि त्या फायनल मॅचमध्ये किती मोठा प्रेशर हँडल केलं होताच, कारण शेवटचा विनिंग स्ट्रोक तुझ्या बॅटमधून आला होता. सर्वप्रथम तर मॅचबद्दल बोलायचं झालं तर प्रेशर तर दोन्ही टीमना होता, कारण की सौरभराव देखील खूप त्यांच्या इकडे चांगला खेळला, पण लास्टच्या मॅचला थोडी त्याच्याकडून सुद्धा गडबड झाली, नाहीतर ते देखील विनर झाले असते. नक्कीच धन्यवाद. येणाऱ्या पुढच्या मॅचेससाठी तुला देखील शुभेच्छा. आणि अशाच प्रकारचा मंदारनं चांगला परफॉर्मन्स सादर केला. आणि याच्यानंतरला जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज. एनी केसेस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जातोय स्वराज फायटर्स या टीमचा गोऱ्या पवार. गोऱ्या पवार, प्लीज वेलकम. या आपण
गेमोने गावचे पोलीस पाटील महोदय यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देतोय. गोऱ्या पवार या. गेमोने गावच्या महिला पोलीस पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो अवॉर्ड आहे पुरस्कृत केलेला आहे. गोऱ्या यांच्याकडे देखील थोडीशी चर्चा आम्हाला करावी लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी चांगले अगदी एफर्ट्स दिले होते. जोरदार टाळ्या उद्यात मिस्टर मास्टर माइंड गोऱ्या पवार हे या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजांचे मानकरी गोऱ्या यांच्याकडे देखील अगदी थोडीशी चर्चा करावी लागेल. गोरे या आपण एक 2 मिनिटं फक्त. गोऱ्या पवार आपण या लगेच. गोऱ्या पवार यायचं आहे. बोले या ठिकाणी बघा ते बोलतात कमी खेळतात जास्त. तर त्याच्यानंतर आपण जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जो आहे, ज्याकडून अगदी एक अवघड झेल पकडला होता, तो म्हणजेच फ्रेंड सर्कल टेटमच्या टीमचा शुभम अब्दुल हा ठरलेला आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आसूद ग्रुप यांच्या माध्यमातून हा अवॉर्ड पुरस्कृत केलेला होता. त्यांच्याच माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मेंबर्स, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देऊयात. शुभम अब्दुल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कठीण झेल पकडला होता या खेळाडूनं आणि तो आता बेस्ट फिल्डरचा मानकरी देखील ठरतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात या ठिकाणी शुभम अब्दुल यांच्यासाठी. शुभम यांच्याकडे देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. या शुभम आपण थोडीशी चर्चा तुमच्याकडे देखील करतोय. या शुभम 2 मिनिटं फक्त तुमच्याकडे चर्चा करतोय. शुभम एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा अगदी खेळत असताना फ्रेंड सर्कल टेटवली स्वतःचा अगदी हे होम ग्राउंडच आहे. एक प्रचंड एक्सपिरियन्स त्या ग्राउंडचा तर आहे, परंतु स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण संपूर्ण पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नियोजनाबद्दल बोलायला गेलं तर नियोजन खूप छानच होतं. नियोजन करण्यासाठी जे मुलं होती ती पण फ्रेंड सर्कलचीच होती. फ्रेंड सर्कलचे ज्या ज्या टुर्नामेंट होतात त्या उत्तम प्रकारे पार पाडल्या जातात असे दापोली तालुक्यामध्ये बोलले जाते. नक्कीच. शुभम एक शेवटचा प्रश्न असेल. इथून हे संपूर्ण अगदी तब्बल 12 संघ होते, ज्याच्यामध्ये FCDचा संघ देखील खेळला, परंतु इतर संघांबद्दल काय सांगशील? 2 चॅम्पियन आणि रनरअप टीम आहे, त्या 2 संघांबद्दल देखील तू काय सांगणार आहेस? जर बघायला गेलं तर एक असं वाटत होतं की LS11 जो संघ होता तो चॅम्पियन होईल असं वाटत होता, पण एक पहिली ओव्हर जास्त रन केल्यामुळे ते अपराजित झाले. ठीक आहे, चला या ठिकाणी हे होते शुभम. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी तुला देखील शुभेच्छा. आणि जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतील महत्त्वाचा अवॉर्ड म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा जो अवॉर्ड आहे. एनी गेसेस? मालिकावीर येस ॲब्सोल्युटली सबसे कातील सौरभ पाटील, ज्याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला. हा सौरभ पाटील याला आपण अवॉर्ड देतोय, मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देतोय. हा अवॉर्ड देण्यासाठी आपण रिक्वेस्ट करतोय विनय पवार यांच्या माध्यमातून. नवशी गावचे सुपुत्र आहे, त्यांच्या माध्यमातून या विनय मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे अवॉर्ड होता तो पुरस्कृत केला होता. साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच दिलेला आहे. या ठिकाणी सौरभ पाटील यांच्याकडे देखील थोडीशी चर्चा करावी लागेल, कारण स्पर्धेतलं अर्धशतक देखील त्यांनी झळकावलंय. सौरभ, पहिल्या दिवसापासूनचा अगदी दुसऱ्या दिवसापासून तुम्ही खेळलात, दुसऱ्या दिवसापासूनचा आत्ताच्या या दिवसापर्यंतचा जो प्रवास राहिलेला आहे, या स्पर्धेचा प्रवास, इथल्या ग्राउंड, इथल्या विकेटबद्दल आणि इथल्या मॅनेजमेंटबद्दल तू काय सांगणार आहेस? ॲक्च्युली माझ्या मित्रांनीच ही पहिल्यांदा टीम घेतली होती, ते पण तुझ्यामुळेच. नाहीतर आम्ही खेळणार नव्हतो, म्हणजे एक नॉर्मल प्लेयरसारखं खेळणार होतो. की सगळ्यांचा पहिल्यापासून ॲटिट्यूड हाच होता की ही टुर्नामेंट जिंकायचं म्हणून, आणि सगळ्यांचा टेम्पो पण एक सेट झाला होता की जिंकायचा. पण सगळ्या खूप ज्या आम्हाला टीम भेटल्यावरती त्या डिझर्विंग टीम होत्या,
गोऱ्याची टीम असेल, भाई वतारी टीम असेल, प्रत्येकाने टफ फाईट दिली आणि इथे प्रत्येकजण असे जिंकायलाच येतात, कोण टाईमपास म्हणून येत नाही आणि सगळ्यांनी 100% दिले. जे हारले त्यांनी नाराज होऊ नका, परत प्रत्येकाची वेळ येते. थँक्यू. येस, ओके. या ठिकाणी पाटील होते. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी तुला देखील शुभेच्छा असतील. जाऊया संपूर्ण स्पर्धेमध्ये जे 4 संघ जे क्वालिफाय झाले होते त्या 4 संघांमध्ये जो चतुर्थ क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला जो संघ तो म्हणजेच आर्या फायटर्स. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो संघ आहे आर्या फायटर्स. कॅप्टन, संघ मालक, आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. रोख रक्कम 20,000 आणि चमचमती ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची. फ्रेंड सर्कल टेटवलीचे जे सर्व या ठिकाणी प्लेयर्स असतील त्यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 20,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन यांना सन्मानित करूयात. चला, ऑल प्लेयर्स यायचं ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या. आर्या फायटर्स या लगेच. ऋषी पाचरडकर आपण यायचं आहे, सगळे प्लेयर या. FCT ऑल प्लेयर्स या. फ्रेंड सर्कल डेटवलीचे जे सर्व प्लेयर्स असतील आपण ट्रॉफी देऊयात. आर्या फायटरची टीम ओनर आहेत, कॅप्टन देखील आहेत. चतुर्थ क्रमांकाचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते मानकरी ठरले होते. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आर्या फायटर्सच्या टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं जे चषक आणि रोख रक्कम 20,000चं कॅश प्राइज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे, थर्ड प्लेसवरती आहे, तो म्हणजे या स्वराज फायटर्स हा संघ आहे. कॅप्टन आणि त्याचबरोबर संघ मालक प्लीज या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. आणि त्याचबरोबर हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो. तृतीय क्रमांकाचा अवॉर्ड संपूर्ण जी पोलीस पाटील संघटनेचे या ठिकाणी जे सभासद आहेत त्यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते रोख रक्कम 20,000 आणि तृतीय क्रमांकाची आपण ट्रॉफी देऊयात. या ठिकाणी जे सर्व पोलीस पाटील संघटनेचे जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून स्वराज फायटर्स गिमवणे हा जो संघ आहे तो ठरलेला आहे या संपूर्ण स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन करूयात. त्याच्यानंतर जे कॅप्टन होते अमेय पवार यांच्याकडे देखील थोडीशी चर्चा करावी लागेल. अमेय पवार येथील थोडीशी चर्चा करतील. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहायला गेलं तर जे रनरअप ठरलेले आहेत ते म्हणजे अलायन्स 11 या स्पर्धेतील रनरअप ठरलेला संघ. परंतु ही जी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे ते पालघर गावचे प्रसिद्ध उद्योजक, आमचे मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी आपण पाहतोय संजय शेठ साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जी द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते आपण देऊन नक्कीच या रनरअप टीमला सन्मानित करतोय.
आपण आज नक्कीच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 आणि त्याचबरोबर चमचमती अशी ट्रॉफी, त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते संजय रामचंद्र शेठ जे प्रसिद्ध पालघर गावातील उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून करतोय. आणि या ठिकाणी यायचं अलायन्स 11 या टीमचे रुपेश रांगले सर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण यायचं आहे. रुपेशजी रांगले सर प्लीज वेलकम. या रुपेश रांगले सर यांच्याकडे थोडीशी चर्चा करावी लागतील. अलायन्स 11 या टीमचे हे महत्त्वपूर्ण प्लेयर देखील राहिलेले आहेत. रुपेश सर कॉंग्रॅच्युलेशन, संपूर्ण स्पर्धेतील आपण द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलात, काय फिलिंग्स आहेत? निश्चितच टेटवली पोलीस पाटील आयोजित भव्य अशा अंडरम ओपन स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आमच्या टीमनं जो रनरअपचा किताब मिळवला आहे त्यासाठी खरंच खूप आनंद होतो आहे. त्याचबरोबर जो विजेता संघ आहे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यांनीसुद्धा अतिशय खूप चांगला खेळ केला आणि आजचा विजय तरी मिळवला. खरं तर थोडंसं वाईट वाटतं मला की आमचा संघ खरं तर या स्पर्धेचा विजेता होताच असं प्रत्येक संघालाच वाटतं, पण आमच्या संघाचा खेळ बघता विशेषतः सौरभ पाटील असेल, अनिकेत तेरेकर असेल आणि बाकीची कौशिक झगडे असेल, अशी पूर्ण आमची टीम, त्यानंतर आमचा दुसरा एक बॉलर तो म्हणजे प्रदीप कुटरेकर, असे सर्वच प्लेयरनी खूप छान असं आपलं योगदान दिलं आणि निश्चितच याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे. त्याबरोबर सर्व आयोजकांचं धन्यवाद की त्यांनी सुंदर असं आयोजन केलं आणि ही स्पर्धा अतिशय उत्साहात अशी संपन्न झाली. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतोय तर पोलीस पाटील संघटना आयोजित पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025चा चॅम्पियन संघ. अगदी एका चर्चेमध्ये आपण पाहिलं होतं, त्यांनी सांगितलं की स्वप्न या स्पर्धेचं आम्हाला चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अंततः ते पुरे केलंय. असा संघ म्हणजे RJ स्पोर्ट्स दापोली हा संघ ठरलेला आहे या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन. कॅप्टन संघ मालक प्लीज वेलकम. हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदरणीय तोरसकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी यादव साहेब यांना देखील मी विनंती करतो आपण यायचं आहे. रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. नक्कीच या ठिकाणी जे चॅम्पियन टीम आहे जोरदार टाळ्या होत्या त्या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन टीम RJ स्पोर्ट्स दारा हा जो संघ आहे या स्पर्धेतील चॅम्पियन बनलेला आहे. आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तोरसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम या ठिकाणी 50,000 त्याचबरोबर चमचमची ट्रॉफी देखील देतोय. त्याचबरोबर या ठिकाणी यादव साहेब देखील उपस्थित आहेत. संपूर्ण या ठिकाणी पोलीस पाटील संघटना जोरदार टाळ्या होऊ द्यात या चॅम्पियन टीम साठी. परंतु या ठिकाणी सेलिब्रेशन नंतर करूयात. थोडी चर्चा जे कॅप्टन भाई मांडवकर यांच्याकडे देखील थोडीशी करावी लागेल आणि जे संघ मालक आहेत या ठिकाणी भाई मांडवकर या. आपण भाई मांडवकर थोडीशी चर्चा करू. जितेंद्र मांडवकर सर या. जितू मांडवकर या. जितेंद्र मांडवकर या ठिकाणी आपण कॅप्टन म्हणजे टीमचे या ओनर त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला सांगितलं होतं तुम्ही की हा आम्हाला जो किताब आहे जिंकायचा आहे. सुरुवातीपासून एक चांगली मनस्थिती होती की आम्हाला खेळायचंच आहे, जिंकायचंच आहे आणि एक स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये तुम्ही आलेला होतात. स्वप्न पूर्ण झालंय. आता तुमच्या भावना काय आहेत? नमस्कार सर्वांना. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानतो. पोलीस पाटील लीग 2025 ही पहिल्यांदाच टुर्नामेंट झाली आणि सर्वांनी ह्या लीगसाठी खूप मेहनत घेतली आणि पहिली गोष्ट म्हणजे जी कमिटी आहे पोलीस पाटील संघटना त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन मानतो. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि सर्वांना सांभाळून घेतलं. बरोबर आमची टीम होती, आम्ही पण जे आम्हाला करायचं होते आम्ही करून दाखवलं. आता काय बोलण्यामध्ये काय अर्थ नाही, पण ते आम्हाला जे करायचं होते आम्ही करून दाखवलं. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अगदी आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर
पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ठिकाणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोरसकर साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपनिरीक्षक यादव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सर्वच मान्यवर पालगड गावचे शेठसुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संघटनेचे अध्यक्ष सचिव सर्व कमिटी मेंबर यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या गावचे अध्यक्ष रेमजे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ज्यांनी मेहनत घेतली ते टेटवली गावचे फ्रेंड सर्कलचे सर्व खेळाडू आणि खास करून आतिश भागवत यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आजची पोलीस पाटील प्रीमियर लीग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपली असं जाहीर करून सर्व खेळाडू आणि मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे मैदान उपलब्ध करून दिलं त्या या टेटवडी गावचे सर्व प्रमुख व्यक्ती यांचं या ठिकाणी आभार व्यक्त, खास मोलाचं या ठिकाणी सहकार्य करून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील ही संघटनामार्फत पहिल्यांदाच या ठिकाणी स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं या ठिकाणी आभार संघटनेच्या वतीने व्यक्त करतो आणि आजची ही स्पर्धा संपली असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो.